आता आपण मुलांना पाहतो आपला जो दुसरा घटक आहे मोल आणि कृती किती कशा प्रकारे आहे ते देखील आपण या चित्राच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरणातून समजून घेणार आहोत. बघा आता तुम्हाला इथे काय चित्र दिलं आहे, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे आणि हरभरा डाळ आहे. आता हे तुम्हाला इथून सगळं सारख्या दिसत असते की ज्या मोसरीच्या डाळी असतात त्या कशा आहेत, पिवळ्या आहेत. परंतु डाळीमध्ये देखील व्हरायटी आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. जसं आपण चणा आहे, हरभरा आहे, मूग डाळ आहे, लाल डाळ आहे, मसूरची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ आहे आणि अशा ज्या अख्खी मसूर आहे, पूर्ण मसूर आहे, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. परंतु ज्या तूर डाळ आहे आणि मूग डाळ आहे हे दोन्ही डाळे कशा प्रकारे आणि चण्याची डाळ आहे ही तिन्हीचा कलर हा सेम पिवळा आहे, परंतु त्याच्या शेपमध्ये त्याच्या आकारामध्ये आपल्याला फरक दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये देखील जी तुरीची आणि जी चण्याची डाळ आहे ती देखील एक समान दिसून येते. इथून तुम्हाला याच्या सगळ्या डाळी त्या सारख्या दिसत असतील, बरोबर आहे. मग तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ यांची प्रत्येकी 10 ग्रॅम वजन करा व त्यातील दाण्याची संख्या मोजा. आता आपण जी तूर डाळ आणि मूग डाळ जी आपण संख्यानुसार घेतो का, जसं आपण बोलतो की नाही आता केळी 1 डझन आहेत, तर मग आपण त्या 1 डझन केळीमध्ये किती केळे येतात, 12 केळे येतात, बरोबर. मग आपण त्याचप्रमाणे आपण एखादं आपण ज्वारी, बाजरी, गहू भरतो किंवा एखाद्या कोणत्याही डाळी भरतो, मग ते आपण मोजून घेतो का, तर ते आपण कशाने घेतो मुलांनो, किलोमध्ये घेतो. 1 किलो, 2 किलो. साखर आहे ते दाणे मोजून घेतो का, तर नाही, की त्याच्यामध्ये देखील आपण काय करत आहे ते मोजून घेण्याचं काम करतो. म्हणजेच यातील दाण्याची संख्या मोजा. आता ही संख्या त्यांनी तुम्हाला सांगितली की ही दाण्याची, आता त्यांनी बघा इथे तुम्हाला दिलेले आहे की तुम्ही काही दाणे घ्या व दाण्याची संख्या मोजा. मग त्यांनी इथे काही दाणे घेतलेले आहेत, मूग डाळ, तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे. मग ते तुम्ही प्रत्येकी 10-10 ग्रॅम घेतलेलं आहे. मग प्रत्येकाची 10-10 ग्रॅम जरी घेतलं तरी त्याच्या वजनामध्ये काय येणार आहे, साहजिकच आहे फरक येणार आहे, नक्कीच फरक येईल. मग आता तुम्ही समजा जी पहिली तूर डाळ घेतली आहे, ही मूग डाळ आहे आणि हरभरा डाळ आहे, मग 10-10 ग्रॅम प्रत्येकीचं वजन जर आपण सारखं घेतलं तर आपल्याला किती होणार आहे, की जर आपण 10 ग्रॅम तूर डाळ घेतली तर त्याचं वजन किती तुम्हाला इथे दिसत आहे, इथे तुम्हाला याचं वजन 16 दिसत आहे. जर आपण मूग डाळ घेतली तर त्याचं वजन किती दिसत आहे, 23 आहे. म्हणजेच काय आहे, हे 23 आहे. आणि ते हरभरा डाळ आहे, मग त्याचं वजन किती आहे, हे 33 ग्रॅम आहे. म्हणजे सर्वात जास्त वजन कोणाचं आहे, हरभरा डाळीचं आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे ती कशी आहे, तिचा आकारही मोठा आहे आणि ती वजनाने देखील जड असते, म्हणून तिचं वजन हे किती आहे, सर्वात म्हणजे 10 ग्रॅम जरी सारखं वजन असलं तरी पण हरभरा डाळीचं जे वजन आहे ते कसं आहे मुलांनो, सगळ्यात जास्त वजन इथे दिसत आहे, बरोबर आहे. ही तूर डाळ आणि ही मूग डाळ कशी असते, जी बारीक असते. तूर डाळ थोडीशी मोठी असते, मग त्याचं जे वजन सगळ्यात हलकं भरलेलं आहे, कारण ती वजनाला थोडीशी हलकी आहे. त्याच्यापेक्षा जी तूर डाळ, मूग डाळ आहे ती थोडीशी वजनाने थोडी जड आहे आणि याच्यापेक्षा सर्वात जास्त आहे ती हरभऱ्याची डाळ. मग आपण जरी प्रत्येकी वजन जरी सारखं घेतलं 10-10 ग्राम तरी त्याच्या वजनामध्ये फरक येणार. आपण म्हणू की जर आपण तर सेम वजन घेतलं आहे त्यामुळे तर वजन देखील सेम आपण ग्रॅम घेतलेले आहे, तर जर आपण प्रत्येकी 10-10 ग्रॅम घेतलं तर साहजिकच त्याचं जे वजन आहे ते देखील सारखं आलं पाहिजे, परंतु मुलांना असं होत नाही. त्याच्या वजनामध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला फरक दिसते. 16, 23 आणि 33 अशा तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला फरक दिसत आहे. म्हणजे दाण्याची संख्या समान असणार नाही. मग आता साहजिकच हे क्लिअर झालं आहे की तुम्ही जरी 10-10 ग्राम जरी डाळी घेतल्या, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, तरी त्याची जी संख्या जर वस्तुमान जर त्याचं काय झालेलं आहे, असमान झालेलं आहे, म्हणजे तुम्ही घेतलेले जे पदार्थ आहेत ते सर्व तर सारखे आहेत का, तर अजिबात नाही. म्हणजे त्याची दाण्याची संख्याही सारखी असू शकते का, नाही. तर दाण्याची संख्या जरी सारखी असली तरी देखील वजनमध्ये काय होणार आहे, फरक होणार आहे. तुम्ही प्रत्येकी समजा आपण म्हटलं की 25-25 किंवा 50-50 जरी दाणे घेतले मूग डाळीचे, हरभरा डाळीचे किंवा तुरीच्या डाळीचे, परंतु त्याच्या वजनामध्ये देखील फरक येणार आहे. तुम्ही सारख्या पद्धतीने म्हणजे तुम्ही दाणे मोजून घेतले तरी त्याच्या वजनामध्ये फरक येणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बरोबर 10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम किंवा पाव किलो घ्या, त्याच्या वजनामध्ये देखील काय होणार आहे, त्याच्या दाण्यामध्ये फरक येणार आहे. त्याच्या दाण्याची संख्या जी आहे त्याच्यामध्ये फरक येऊ शकणार आहे. तर अशा प्रकारे त्याची दाण्याची संख्या समान असणार नाही, म्हणजे ते असमान आहेत. यावरून मोलाची संकल्पना स्पष्ट करता येत नाही आणि मग त्याच्यावरून जी मोलाची संकल्पना करता येत नाही, म्हणजेच मग आपल्याला स्पेसिफिक त्यासाठी कशाची आवश्यकता आहे, किलोग्रॅमची आवश्यकता आहे, की जे आपण वजन काट्यामध्ये जे माप मोजलं जातं त्याच्यासाठी आपल्याला त्याची आवश्यकता आहे. बघा अशा प्रकारे बघा जो वजन काटा आहे. आता जो पहिला जो तराजू जो होता तो कशा होता, की जो लोखंडी मापाचा जो होता, की जे 2 तराजू असायचे, की एकीकडे वजन ठेवलं जायचं आणि एकीकडे धान्य किंवा एखादी वस्तू ठेवली जायची, जेणेकरून की ते वजन ॲक्युरेट सांगायचं. आता जे डिजिटल पद्धतीमध्ये आले की जरी पुढे गेलं 1 किलोच्या पुढे किंवा पाव किलोच्या पुढे
तिथे काटा दर्शवतो की 5 ग्रॅम अजून 200 ग्रॅम आहे, 5 ग्रॅम 50 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम. अशा प्रकारची डिजिटल आहे. आपल्याला आता ही तराजू भेटलेली आहे की ते डिजिटल पद्धतीमध्ये वस्तुमान केलं जातं. मूलद्रव्य किंवा संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात तेव्हा त्याच्या अणुरेणूची संख्या ही माहिती असावी लागते. तर जेव्हा मूलद्रव्य आहे ती संयुगे जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा भाग घेतात तेव्हा त्यांच्या अणुरेणूची जी संख्या असते की किती प्रकारची त्यांचे अणू आहे, त्याची जी संख्या आहे अणुरेणूची, ती संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा ते माहीत असावी लागत आहे. बघा, मात्र अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीचे असते. आता त्यांनी सांगितलं की अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा ज्या राशी आहेत त्या मोजून घेणे जास्त सोयीचे आहे. यासाठीच मोल ही राशी वापरतात. आता मोल ही राशी कशासाठी वापरतात बघा, इथे त्यांनी त्याचं तुम्हाला इथे स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की अणुरेणू ह्या मोजण्यापेक्षा त्या हाताळल्या येथील अशा राशी मोजून घेणे हे सोयीचे असते. यासाठी मोल ही राशी काय केली जाते, वापरली जाते. म्हणून या राशीचा वापर होतो. मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्यमापना एवढेच असते. आता त्यांनी बघा एक प्रकारे सांगितले की मोल ही पदार्थाची कशी राशी आहे, अशी राशी की जिचे ग्रॅममधील वस्तुमान म्हणजे किती ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, मग हे ग्राममध्ये झालं. मग 250 ग्रॅम असेल म्हणजे तेव्हा किती होणार, पाव किलो होणार, बरोबर आहे. आणि जेव्हा 500 ग्रॅम होणार तेव्हा आपण म्हणणार अर्धा किलो आहे. मग अशा प्रकारे जेव्हा ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या हे डाल्टनमधील मूल्य एवढेच असते. मग डाल्टनची जी पद्धती आहे, जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिये एवढेच किंवा त्या मूल्यमापना एवढेच असते. मग आता त्यांनी बघायचं दिलं की नंबर ऑफ मोल्स आहे, म्हणजे इथे काय मल्टिप्लाय इथे मल्टिप्लाय मीटर आणि इथे डिवायडेड बाय एम म्हणजेच मल्टिप्लाय एम एफ, म्हणजे इथे मास इन ग्राम्स आहे डब्ल्यू आणि इथे नंबर ऑफ मॉलिक्युलर्स आहे, तर अशा प्रकारे इथे बघा त्यांनी एक प्रकारचा हा त्रिकोण तुम्हाला इथे दर्शवला आहे की कशा प्रकारे डाल्टनच्याच पद्धतीप्रमाणे इथे वस्तुमान हे काढले जात आहे. हे देखील तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून इथे स्पष्ट केलेलं आहे. बघा, जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान हे 32 आहे व 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन होय. आता त्यांनी सांगितलं आहे बघा इथे चित्रामध्ये की जसे ऑक्सिजनचे जे रेणू वस्तुमान ते किती आहे, 32 आहे. मग 32 ग्रॅम ऑक्सिजनचे मोल किती आहे, 1 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिजन होय म्हणजेच पाण्याची रेणू वस्तुमान किती आहे, 18 आहे. मग त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल आहे. आता बघा त्यांनी सांगितलं आहे की जर ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान किती आहे, जर 32 आहे, मग 32 ग्रॅम जो ऑक्सिजन असेल म्हणजे त्याचं मोल किती आहे, 1 आहे. तर पाण्याची रेणू वस्तुमान जर 18 आहे तर त्याचे जे 18 ग्रॅम पाणी म्हणजेच त्याचं जे मोल किती आहे, 1 मोल पाणी इतकं त्याचं मोल आहे. तर अशा प्रकारे त्याचे जे अणुवस्तुमान आहे बघा आपण इथे लिहिलेले आहे की ते मोल किती आहे हे आपल्या इथे काढलेलं आहे. बघा आता अशा प्रकारे इथे झालेलं आहे. संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्राममधील वस्तुमान होय. मोल हे SI एकक आहे. मोल कसे आहे, हे SI पद्धतीमध्ये मोडले जाते. संयुगाचा 1 मोल म्हणजे किती, संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान आहे. कशा आहे की ते ग्रॅममधील वस्तुमान आहे. मोल हे SI एकक आहे. काय आहे ते, SI एकक आहे. मग पदार्थाच्या मोलाची जी संख्या आहे ती N दाखवली आहे. म्हणजे पदार्थाच्या ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान आहे. काय आहे हे, रेणू वस्तुमान. पदार्थाच्या मोलाची संख्या किती त्याचे N मध्ये दर्शवली जाते, बरोबर. पदार्थाच्या ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान आहे. तर अशा प्रकारचे त्यांनी इथे एक व्याख्या इथे दिली, सूत्र इथे दिलेले आहे. अशा प्रकारे बघा मोल म्हणजे काय हे आपला हा टॉपिक इथे कव्हर झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत एव्हरगोंडा अंक. आता एव्हरगोंडा म्हणजे काय, कोणत्याही पदार्थाचा 1 मोल राशीमध्ये रेणूची संख्या ही निश्चित असते. आता कोणतीही एक संख्या एक निश्चित असते की कोणताही जो पदार्थ आहे त्याचा 1 मोल राशीमध्ये म्हणजे त्याचं 1 मोल जे ठरलेलं आहे आणि त्याची जी संख्या आहे ती रेणूची जी संख्या ही अशा प्रकारे निश्चित ठरते. 602 म्हणजेच काय, गुणिले 10 चा 23वा घात म्हणजे एव्हरगोंडाच नंबर आहे. तर एव्हरगोंडा नंबर
त्याच्या प्रकारे बघा की त्याची इथे आपल्याला माहिती दिलेली आहे की कशी रेणूची जी संख्या आहे ती कशा प्रकारे आहे निश्चित आहे. मग आता त्यांनी बघा त्याच्याबद्दल दिले की NO 6.02 गुणिले 10⁻23. तर अशा प्रकारचे इटालियन जे शास्त्रज्ञ आहे हे जे एव्हरगोंडा आहेत म्हणजे यांच्या नावावरून हा नाव आपल्याला दिलेला आहे एव्हरगोंडा नंबर आहे. जे कोणते शास्त्रज्ञ आहेत ते इटालियन शास्त्रज्ञ आहेत आणि इटालियन शास्त्रज्ञाचं जे नाव आहे इटालियन शास्त्रज्ञ आहे ते एव्हरगोंडा यांनी या संदर्भात खूप मौलिक संशोधन केले आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये खूप मौलिक म्हणजे खूप महत्त्वाचे आणि खूप गंभीर असं खूप मौलिक म्हणजे खूप मोलाचे असे संशोधन त्यांनी केलेले आहे आणि म्हणून या संख्येला एव्हरगोंडा अंक म्हणजेच एव्हरगोंडा अंक म्हणजेच एव्हरगोंडा नंबर अशा प्रकारे म्हणतात व तो NA या अक्षराने दर्शवला जातो. कोणता NA म्हणजे इथे कॅपिटल N आहे आणि इथे स्मॉल इथे कॅपिटल आहे आणि इथे देखील कॅपिटल NA या अक्षराने अशा प्रकारे इथे दर्शवलेलं आहे. आता बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की एव्हरगोंडा अंकाचे मूल्य 6.022 एव्हरगोंडा अंकाचे जे मूल्य आहे 6.022 गुणिले 10⁻23 मध्ये इतकं आहे. तशा प्रकारे जे वजन केलं तर त्याच्या नियमानुसार एव्हरगोंडाच्या अंकाच्या मूल्यानुसार 6.022 गुणिले 22 म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू. तर अशा प्रकारे त्याचं हे होत आहे म्हणजे 1 मोल म्हणजे किती आहे 6.02 गुणिले 10⁻23 थिंग्स. तर अशा प्रकारे हे त्याच्यामध्ये त्यांनी एव्हरगोंडाच्या अंकामध्ये हे त्यांनी दिलेलं आहे आणि हे देखील बघा इथे आपण चित्रामध्ये पाहतात. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 1 डझन केळीमध्ये किती केळी येत आहेत 12 केळी येत आहेत बरोबर आहे. म्हणजे इथे केळ्याची संख्या किती आहे 12 आहे. मग आपण त्याला काय म्हणतो जेव्हा 12 केळी होतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो 1 डझन म्हणतो. जेव्हा आपल्याकडे 6 केळी असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो अर्धा डझन म्हणतो बरोबर आहे. आपण म्हणतो का 1 किलो केळी बोलतो का 4 किलो केळी बोलतो का तर नाही. तर आपण जे केळी आहेत ते आपण डझनमध्ये घेत असतो बरोबर आहे. बाकीचे जे फ्रूट आहेत ते किलोमध्ये घे सफरचंद कसे किलो आपण बोलतो बरोबर आहे. डाळिंब कसे किलो. तर अशा प्रकारे जी केळी आहे ते डझनमध्ये मिळते. त्याप्रमाणे जी अंडी आहेत ती देखील डझनमध्ये म्हणजे कशी डझन अंडी आहेत मग त्याप्रमाणे ते मोजून मिळतात. तर अशा प्रकारे इथे जसे 1 डझन म्हणजे 12 आहे तसं 1 शतक म्हणजे 100 आहे बरोबर आहे. आपलं झालं की 1 डझन म्हणजे आपण समजून घेतो की 1 डझनमध्ये किती आहेत 12 आहेत. आपण जेव्हा 1 शतक होतं म्हणजे किती होतं ते 100 होतं हे आपल्याला माहिती आहे. तसंच 1 मोल म्हणजे किती आहे 6.022 गुणिले 10⁻23. तर अशा प्रकारे हे देखील लक्षात ठेवायचं आहे की जसं 1 डझन म्हणजे आपण 12 आहे 1 शतक म्हणजे 100 आहे तसंच 1 मोल म्हणजे किती आहे 6.022 गुणिले 10⁻23. हे देखील जी संख्या आहे ती संख्या लक्षातच ठेवायची आहे. बघा आता इथे तुम्हाला इथे चित्र दिसत आहे 1 डझन बरोबर किती आहे 12 1 शतक म्हणजे 100 म्हणजे हे किती आहे 100 पुस्तक आहे आणि 1 मोल पाणी म्हणजे हे 1 मोल पाणी आहे ते किती आहे 6.022 म्हणजे 10⁻23 रेणू. तर अशा प्रकारे बघा हे मला वाटतं मुलांना तुम्हाला चित्राच्या माध्यमातून अधिक समजून आलेलं असेल की कशा प्रकारे डझन शतक आणि त्याचप्रमाणे मोल आहे हे देखील कळायला आहे. 1 मोल पाणी किती आहे तर या प्रकारामध्ये आपल्याला मिळत आहे म्हणजेच 1 मोल पाणी म्हणजेच 18 ग्रॅम पाणी. 1 मोल ग्रॅम पाणी म्हणजेच किती आहे 18 ग्रॅम पाणी. तर पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू घात 23. आता अशा प्रकारे 1 मोल पाणी म्हणजे किती आहे 18 ग्रॅम पाणी तर पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻23 हे अशा प्रकारे येत आहे. हे आपल्याला समजलं आहे. आता आपण पाहणार आहोत काही एव्हरगोंडा अंक आहे ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे दिलेले आहे जे उदाहरण आहे त्यांनी तिथे सांगितलं की 66 ग्राम CO2 मध्ये किती रेणू असतात. आता 66 ग्राम मध्ये CO2 हे किती रेणू असतात मग CO2 चे रेणू वस्तुमान किती आहे 44. आपण मगाशी पाहिलं ना की जेव्हा रेणू वस्तुमान किती आहे CA MA MgA CL H हे किती रेणू वस्तुमान आहे आपण इथे दिलेली होती. मग आता जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर CO2 चे रेणू वस्तुमान किती आहे 44 आहे. म्हणजे CO2 मधील मोलाची संख्या N बरोबर CO2 ग्रॅम मधील वस्तुमान भागिले CO2 रेणू वस्तुमान ग्रॅम मध्ये. मग अशा प्रकारे आपण त्याचं सूत्र घेतलं आहे व त्या सूत्रामध्ये आपण इथे किमती टाकल्या म्हणजे 66 भागिले 44 आहे. म्हणजे त्यांनी काय दिलं की 66 ग्राम दिले ना मग 66 ग्राम मध्ये CO2 मध्ये किती रेणू आहेत म्हणून आपण इथे 66 घेतले आहेत आणि जो CO2चं जवळ रेणू वस्तुमान किती आहे 44 आहे म्हणून आपण त्याला काय केलं आहे भागाकार 66 भागिले आपण 44 इथे घेतलेलं आहे. आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा आता पुन्हा आपण इथे गेलं की बरोबर 6 भागिले 4 मग 66 6 भागिले 4 बघा इथे गेलेले आहे आपण घेतलेले आहे 6 भागिले 4 बरोबर 2 4 बेत्रिक 6
2 4 2 6 म्हणजे 302 उत्तराला आहे. मग पुन्हा 2 1 2 2 2 बघा 2 1 2 येणार आहे. म्हणजे आपण याचा जो गुणाकार भागाकार केला 2 1 2 येणार आहे. मग 3तून 2 गेला 1 राहिला. आपण पण इथे पॉईंट घेतला, मग इथे 0 आला. 2 पंचे 10 म्हणजे हे आपलं उत्तर किती आलं आहे 1.5 मोल आलेलं आहे. बरोबर. मग हे 1 मोल CO2 मध्ये किती आहे 6.022. मग आपण 1 मोल किती घेतलेले आपल्याला माहिती आहे की जसं आपण बोललो 1 डझन किडी म्हणजे किती आहे 12 आहेत. 1 शतक म्हणजे 100 आहे. मग 1 मोल किती आहे 6.022 गुणिले 10चा वर्ग 23 रेणू असतात. म्हणजेच मग आपण इथे जे दिलेले उत्तर आहे जो 1.5 मोल CO2 मध्ये 1.5 गुणिले मग आपण याचा काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत. मग गुणाकार करून त्याचं जे उत्तर आहे ते 90.330 रेणू. मग हा 0 इथे काढून टाकला आहे 0 इथे टाकला म्हणजेच इथे 9.033 हे आपल्या इथे रेणू हे उत्तर आलेलं आहे. समजले मुलांनो. अगदी सोपं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे मुलांना हे उत्तर आपलं ते क्लिअर केलेलं आहे. आता आपण मुलांना पुढे पाहणार आहोत संयोजन म्हणजे काय त्याचं आपण इथे उदाहरण पाहणार आहोत की संयोजन म्हणजे काय हा जो टॉपिक आपण इथे घेणार आहोत. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजन असे म्हणतात. काय सांगितले की एकदम एका वाक्यात हे उत्तर आहे की संयोजन म्हणजे काय परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की मूलद्रव्याचे संयोग पावणे जे मूलद्रव्य आहेत ते संयोग पावणाऱ्या क्रियेला किंवा क्षमतेला आपण काय म्हणणार आहोत संयोजन. म्हणजे ते काय करतात संयोग पावतात एकमेकांच्या सानिध्यात येतात तेव्हा त्याला संयोजन असे म्हटले जाते. मूलद्रव्याची संयोजन ही विशिष्ट अंकाने दर्शवली जाते. मग ही जी संयोजन आहे तिला विशिष्ट अंक दिलेले आहेत. पण तिथे चित्र दिसत आहे बघा इथे काय दिलं आहे 2 जो नंबर आहे तो रेड आहे 8 आहे तो ब्ल्यू आहे 14 आहे तो कशा प्रकारे ग्रीनमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे हा जो आहे तो ऑरेंजमध्ये दिला आहे. मग हे जे अंक आहे बघा अशा प्रकारे दिले आहे 1 2 आणि त्याचप्रमाणे ते 2 4 6 8 10 12 14 म्हणजे अशा प्रकारे मूलद्रव्याची जी संयोजन आहे विशिष्ट अंक दर्शवतात. संयोजन काय दर्शवतात विशिष्ट प्रकारचे अंकाने ही दर्शवलेली जाते. जसं इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रीन ब्ल्यू रेड या तिन्ही कलरमध्ये आहे. हा अंक म्हणजे या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेला रासायनिक बंधाची संख्या होय. त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो अंक आहे हा अंक म्हणजे काय आहे मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर म्हणजे एका अणूने इतर अणूबरोबर केलेला जो रासायनिक बंधाची म्हणजे रासायनिक केलेल्या अभिक्रियाच्या बरोबरची बंधाची ती संख्या आहे. मूलद्रव्याच्या संयोजनाच्या त्याच इलेक्ट्रॉन स्वरूपाशी संबंध असतो. आता त्यांनी सांगितलं की जो मूलद्रव्याचे जे संयोजन आहे ते संयोजन काय करते त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपाशी जो इलेक्ट्रॉन आहे त्या रेणूमधले ते इलेक्ट्रॉन स्वरूपाशी त्याचा संबंध आलेला आहे या संयोजनाबरोबर. मग सोडियम अणू म्हणजे Na आणि Na इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 8 1 आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की जे सोडियम जे अणू आहे सोडियम अणू म्हणजे Na आहे ते Na इलेक्ट्रॉन स्वरूपात किती आहे 2 8 1 आहे. म्हणजे इथे सोडियम आहे इथे सोडियमचे स्वरूपात किती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 8 1 अशा प्रकारे हे इथे दर्शवलेलं आहे. म्हणजे आपण लक्षातच ठेवायचं सोडियमच्या स्वरूपात. सोडियम अणूचे बघा इथे दिले की सोडियम अणू किती आहे 2 8 1. आता दिले आहे सोडियम अणू 2 8 1 डेटो म्हणजे सोडियम आयन Na अधिक 2 8 हे अशा प्रकारे आपल्याला इथे दर्शवलेले आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहिलेले आहे सोडियम आयन Na डॉट प्लस 2 8. क्लोरीन अणू म्हणजेच कॅल्शियम इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 8 7 अशा प्रकारे आढळत आहे. क्लोरीन अणू कसे आहेत क्लोरीन अणू म्हणजे Cl आहे बरोबर. इलेक्ट्रॉन स्वरूपात त्याचं किती आहे 2 8 7 या माध्यमातून आपल्याला आढळत आहे. बघा क्लोरीन 35 आहे. त्याचप्रमाणे क्लोरीन अणू किती आहे 2 8 तर बघा क्लोरीन अणू किती आहे 2 8 7 डेटो सोडी क्लोराईड आयन Cl 2 8 8 अशा प्रकारे हे क्लोरीन अणूची संयोजन इथे दाखवलेली आहे. म्हणजेच बघा आता इथे आपण पाहणार आहोत सोडियम अणू 2 8 1 डेटो सोडियम आयन Na अधिक 2 8 क्लोरीन अणू 2 8 7 डेटो सोडी क्लोराईड आयन Cl वजा 2 8 8 त्याचप्रमाणे Na प्लस Cl मायनस डेटो दिले NaCl सोडियम क्लोराईड. तर अशा प्रकारे जी संयोजन आहे ही संयोजन इथे दर्शवलेली आहे सोडियम अणूची आणि क्लोरीन अणूची. सोडियम पाहू शकता सोडियम अणूचा 1E मायनस क्लोरीनच्या अणूला देतो सोडियमचा धन आयन हा तयार होतो. सोडियम अटोम आणि ते क्लोरीन अटोम आहे. अशा प्रकारे ते प्लस आहे आणि ते बघा प्लस चिन्ह मार्फत अशा प्रकारे सोडियम आयन आणि सोडियम अटोम आणि सोडियम आयन आहे. तर इथे क्लोरीन अटोम आणि ते क्लोराईड आयन आहे. तर अशा प्रकारे सोडियमचा क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन हा अशा प्रकारे एकमेकांमध्ये तयार होत असतो. अशा प्रकारे सोडियमचा धन हा आयन तयार होत असतो.
धनामधून ऋणामध्ये. क्लोरीनचा अणू 1A घेतो व क्लोरीनचा ऋण आयन क्लोराईड तयार होतो. आता त्यांनी क्लोरीनचा जो अणू आहे तो घेतो आणि क्लोरीनचा जो ऋण आयन आहे तो क्लोराईड, त्याच्यापासून ते क्लोराईड तयार होण्याची प्रोसेस. म्हणून क्लोरीनची संयुजा किती आहे? 1 आहे. आयनवरील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे Na+ व Cl मध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन NaCl तयार होत असतो. अशा प्रकारचा एक रासायनिक बंध तयार होतो. कशाचा? आयनवरील विरुद्ध प्रभार, जे अपोजिट आहे ते विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे Na+ व Cl- म्हणजे हे प्लस आणि हे मायनस मध्ये एक प्रकारचा जो रासायनिक बंध निर्माण होतो, म्हणजेच आपण त्याला म्हणणार NaCl आहे. म्हणजेच अशा प्रकारे हा NaCl हा तयार होत असतो. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे की कशा प्रकारे जे रेणू आहे, जे अणू आहेत आणि त्याची संयुजा ही तयार होते. Na+Cl म्हणजेच काय आहे? सोडियम क्लोराईड आहे. काय आहे? सोडियम क्लोराईड. म्हणजे अशा प्रकारे सोडियम अणूची जी क्षमता आहे ती 1A- देण्याची, तर क्लोरीन अणूची जी क्षमता आहे 1E- घेण्याची आहे. म्हणून दोन्ही मूलद्रव्याची जी संयुजा आहे ती किती असणार आहे? ती 1 या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येणार आहे. त्याची दोन्हीची संयुजा किती आहे? 1 या माध्यमातून आपल्याला आढळून येत आहे. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आता बघा इथे चित्र दाखवलं. इथे काय दिले? ॲटॉमस आहे. इथे लिहिलं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जिथे काय करत आहे? शेअरिंग करत. इलेक्ट्रॉनची काय होते? शेअरिंग होत आहे. ते मॉलिक्युलर आणि कॅव्हलंट बॉन्ड राहत आहे. अशा प्रकारे ॲटॉमस इथे प्लस प्लस आहे, ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहे, ते इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचप्रमाणे त्याची एकमेकाबरोबर काय होत आहे? शेअरिंग होत आहे, एकमेकाच्या त्या संपर्कात येत आहे. म्हणजेच आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय आहे? संयुजा आहे. म्हणजेच काय आहे की अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, जितके अणू इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे किती इलेक्ट्रॉन देतोय किंवा किती इलेक्ट्रॉन घेतोय ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची काय आहे? एक प्रकारे संयुजा म्हणून त्याला म्हटले जात आहे. जसं हे बघा चित्रामध्ये त्याचं आहे की कशा प्रकारे इलेक्ट्रॉन आहे जो संख्या किती देतो आणि किती घेतो ती संख्या म्हणजेच काय आहे? मूलद्रव्यांची संयुजा असे म्हणतात. म्हणजे धनप्रभारित आयनला कॅटयन धन आयन म्हणतात. जो धनप्रभारित आयन आहे त्याला कॅटयन आयन म्हणतात व ऋणप्रभारित जो आयन आहे त्याला अनायन म्हणजेच ऋण आयन म्हणतात. आता इथे समजून घेण्यासारखं बघा, इथे 2 गोष्टी आहेत. ते त्यांनी सांगितलं आहे की जो धनप्रभारित जो आयन आहे तर धनप्रभारित आयनला काय म्हणणार आहे? कॅटायन म्हणणार आहेत. म्हणजेच काय आहे? ते धन आयन आहे. धन म्हणजेच काय आहे? जो प्रोटॉन आहे म्हणजेच त्यांना काय म्हणणार आहोत? कॅटायन. तर तुम्हाला परीक्षेला ही गाळलेली जागा येऊ शकते, एका वाक्यात देखील उत्तर येऊ शकतो की कॅटायन म्हणजे काय? की जे धनप्रभारित जे आयन आहेत त्यांना कॅटायन म्हणतात, त्यांना धनायन म्हणतात. त्याचप्रमाणे जे ऋण आहेत बघा की धनप्रभारी कळाले की धनप्रभाने आपण कॅटन म्हणतात. त्याचप्रमाणे जे ऋणप्रभारित जे आयन आहे त्यांना अनायन म्हणतात. कॅटायन आणि अनायन हे तुम्हाला लक्षात आलं गेलं पाहिजे की परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. ऋणप्रभारी जे आयन आहे त्या आयनांना ऋण आयन अशा प्रकारे म्हटले जातात. न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हटले जाते. आता त्यांनी मूलद्रव्याच्या बाह्यतम जी कक्षा आहे हे मूलद्रव्य त्याचं जो केंद्रक आहे बरोबर, पण त्यांनी सांगितले मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉन असे देखील त्यांना म्हटले जाते. दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते, म्हणून संयुजा नेहमी पूर्णांकातच असते. आता जितकी संख्या दिली आहे इलेक्ट्रॉनची, दिली आहे किंवा घेतली आहे, मग ती संख्या कशी आहे? घेतली जाणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही नेहमी पूर्णांकामध्ये असते, ती अर्धवट नाही आहे किंवा ती अर्धी गेलेली नाही. म्हणजे तिची म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे? ही संयुजा नेहमी पूर्णांकातच असते. म्हणून ही संख्या कशी आहे? पूर्णांकात आहे. 2 दिले आहे, 4 दिले, ही संख्या कशी आहे? पूर्णांक संख्यामध्ये येत असते. तर अशा प्रकारे संयुजा म्हणजे काय? संयुजाची जी अभिक्रिया आहे ती कशा प्रकारे ती संयुजा घेतली जाते. त्याचप्रमाणे संयुजामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय म्हटले जाते? म्हणजे कॅटायन म्हणजे काय आणि आयनन म्हणजे काय? की या संयुजाचा जो पार्ट आहे, जो घटक आहे तो आपण मुलांना इथे क्लिअर केलेला आहे.